जबलपूर येथे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रेल्वे कॉलनी आहे. येथे मुख्यतः रेल्वेमध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत राहत होते. येथे सरकारी क्वार्टर्स बांधलेले आहेत. या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये एक कुटुंब राहत होतं. यामध्ये होते घरचे कर्ते पुरुष राजकुमार विश्वकर्मा, त्यांची 16-17 वर्षांची मुलगी काव्या आणि 7-8 वर्षाचा मुलगा तनिष्क. हे तिघेजण त्या ठिकाणी राहत होते. राजकुमार यांची बायको आणि दोन्ही मुलांची आई आरती ही मे 2023 मध्ये या जगातून निघून गेली होती. तिचे निधन झाले होते. त्यावेळी हे लोक संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांसोबत जम्मू या ठिकाणी फिरायला गेले होते. तेथे कटरा परिसरात आरती हिची तब्येत अचानक खराब झाली. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशमधील नर्मदापूरच्या पिपरिया परिसरातील रहिवासी होते, पण ते सध्या जबलपूरमध्ये राहत होते. वडील राजकुमार विश्वकर्मा हे रेल्वे विभागात अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांची पोस्टिंग जबलपूरमध्ये झाली होती. त्यांची मुले इथे राहून शिक्षण घेत होती. आईच्या मृत्यूने वडील खूप दुःखी झाले होते. मुलं देखील खूप दुःखी झाली होती. येथे जबलपूरमध्ये राजकुमार यांना रोज सकाळी 9-10 वाजता ड्युटीला जावे लागत होते आणि संध्याकाळी ते साधारण 6 वाजता घरी परत येत होते. मुलंही शाळेतून घरी आल्यानंतर एकटीच राहत होती. कुठे एकटे राहून आईचे आठवण करून मुलं त्रस्त होऊ नये आणि त्यांना एकटेपणा वाटू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना पिपरिया येथे पाठवले होते. स्वतःही त्यांनी सुट्टी घेऊन तिकडेच ते गेले होते. तेथे भरलेलं मोठं कुटुंब होतं. जॉईंट फॅमिली होती. आजोबा, आजी, काका, काकू, चुलत भाऊ, बहीण सगळे त्या ठिकाणी होते. वडिलांनी विचार केला की मुलं सगळ्यांसोबत राहतील तर त्यांना आईची इतकी आठवण येणार नाही आणि ते अभ्यासावर देखील लक्ष देऊ शकतील. मध्ये मध्ये राजकुमार यांना कामानिमित्त जबलपूरला जावे लागत होते. मुलांना देखील अभ्यास आणि टेस्ट परीक्षांसाठी येथे आणले जात होते. फेब्रुवारी 2024च्या आसपास दोन्ही मुलांची परीक्षा सुरू होणार होती. मुलीची बोर्डाची परीक्षा होती. या दरम्यान वडील राजकुमार यांनी दोन्ही मुलांना पिपरिया येथून जबलपूरला बोलावून घेतले. मुलगा तनिष्क 4थी इयत्तेमध्ये शिकत होता. मुलाचे तर इथे अजिबात मन लागत नव्हते. तो म्हणत होता की त्याला आजोबांकडे राहायचे आहे. तो तिथेच ठीक आहे. वडिलांनी सांगितले की एकदा परीक्षा संपली की पुन्हा आपण तिकडे जाऊ, तिथेच ॲडमिशन करून घेऊ. त्यांना देखील इथं मन लागत नव्हतं. त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये पिपरिया इटारसी येथे ट्रान्सफरसाठी अर्ज देखील दिला होता. त्याचे उत्तर येणं बाकी होतं. आता 13 मार्च 2024 रोजी मुलगी काव्याची बोर्ड परीक्षा संपली होती. 16 मार्चला मुलगा तनिष्कची देखील परीक्षा संपते. त्यानंतर 17 मार्चला दोन्ही मुलं पुन्हा पिपरिया येथे जातात. ट्रान्सफर झाल्यानंतर वडीलही तिकडे शिफ्ट होणार होते. त्यामुळे सगळेच आनंदी होते. हळूहळू ते लोक आईच्या जाण्याच्या दुःखातून सावरत होते, पण त्यांना काय माहीत होतं की त्याआधीच त्यांच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडणार होती. 15 मार्च 2024 शुक्रवारचा दिवस होता. दुपारी साधारण 3 वाजता एक नातेवाईक राजकुमार यांच्या घरी येतो. त्यांनी घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरून कुलूप लावलेलं पाहिलं, तरीसुद्धा त्यांनी दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही किंवा आवाज आला नाही. त्यानंतर त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना विचारलं की हे कुटुंब कुठे गेलंय. शेजारच्यांना काही देखील माहिती नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळपासून कुणालाही येथे पाहिलं गेलं नव्हतं. राजकुमार देखील ड्युटीला जाताना दिसला नव्हता. नात्याच्या मुलांना बाहेर खेळताना पाहिलं गेलं होतं. हे ऐकून नातेवाईक थोडे चिंतित झाले. आता त्यांनी पिपरिया येथे राहणाऱ्या राजकुमार यांच्या भावाला फोन केला. त्यांना सांगितलं की येथे तर कुलूप लावलं आहे आणि कुटुंबाचा काही पत्ता नाही. दरम्यान या सुमारे 3 वाजण्याच्या आसपास पिपरिया येथे राहणाऱ्या एका मुलीने आपल्या व्हॉट्सॲपवर राजकुमार यांच्या नंबरवरून आलेला एक मेसेज पाहिला. राजकुमार विश्वकर्मा तिचे काका लागत होते. काव्या तिची चुलत बहीण होती. तो मेसेज 4 सेकंदाचा एक व्हॉइस नोट होता. त्यात काव्याचा आवाज होता. काव्याने म्हटलं, मुस्कान लवकर जबलपूरला ये. पापा आणि तनिष्काला मुकुलने मारले आहे. हा मेसेज चुलत बहिणीला 3-4 तास आधी आला होता, पण त्यावेळी ती आपला फोन वापरत नव्हती. जेव्हा तिने फोन उचलून व्हॉट्सअप तपासले तेव्हा तिला हा व्हॉइस नोट मिळाला.
तो ऐकता तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता तिने आपल्या वडिलांनाही ऐकवले, घरच्यांनाही ऐकवले. सगळेच हे ऐकून घाबरून गेले. पिपरिया ते जबलपूर सुमारे 235 किलोमीटर अंतर आहे. तेथे पोचायला किमान 4 तास लागतात. इतका वेळ त्यांच्याकडे नव्हता. ताबडतोब चुलत बहिणीच्या वडिलांनी जबलपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. त्यांना सांगितलं की राजकुमार यांच्या घरी जाऊन तपासा, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर ते नातेवाईक राजकुमार यांच्या घरी पोहोचले होते. बाहेर कुलूप पाहिल्यानंतर त्यांनी पिपरिया येथे फोन करून याबद्दल माहिती दिली. त्यानंतर सांगण्यात आलं, पोलिसांना बोलवा आणि कुलूप तोडून आत जा. नातेवाईकांनी तसंच केलं. त्यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याला माहिती दिली. थोड्याच वेळात स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस दोघेही कॉलनीमध्ये पोहोचले. सर्वांच्या उपस्थितीत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले. आता पोलीस घराच्या आत गेले. आतली अवस्था पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली, कारण घरात जागोजागी रक्ताचे शिंतोडे पडले होते. जेव्हा ते किचनमध्ये गेले तेव्हा तिथे जमिनीवर वडील राजकुमार विश्वकर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला होता. आता प्रश्न होता, दोन्ही मुलं कुठं आहेत? पोलिसांनी त्यांना घरात शोधायला सुरुवात केली. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा तपासण्यात आला, पण मुलं कुठं सापडली नाही. राजकुमार यांचा खून झाला होता आणि दोन्ही मुले गायब होती. दरम्यान एका पोलिसाचे लक्ष किचनजवळ असलेल्या फ्रीजकडे गेले. त्यावर काही डाग दिसत होते, जणू ते रक्ताचे डाग होते. हँडलवर देखील रक्ताचे डाग होते. फ्रीज चालू अवस्थेत होता, ऑन होता. जेव्हा फ्रीजचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा आतून कनिष्ठचा मृतदेह सापडला. तोही कंबळ आणि पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला होता. त्याला फ्रीजमधून बाहेर काढण्यात आलं. तिथे राजकुमार आणि तनिष्क दोघांच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने मारल्याच्या खुणा आढळल्या होत्या. अत्यंत चलाखीने येथे सर्व काही मर्डर केले होते. त्यांच्या जखमांवर कपडे बांधले गेले होते बँडेजप्रमाणे, जेणेकरून रक्त जमिनीवर पसरणार नाही. रक्त लपवण्याचा प्रयत्न केला गेला होता. बाथरूममध्ये देखील रक्ताचे डाग आढळले होते. पोलिसांना असं वाटत होतं की येथे नाश्ता वगैरे देखील केला गेला असावा. खाण्यापिण्याची वापरलेली भांडी होती. उरलेलं अन्न देखील सापडलं होतं. येथे अगरबत्तीची काडी देखील मिळाली होती. असं वाटत होतं की येथे सुगंधासाठी अगरबत्ती लावली गेली असावी, जेणेकरून मृतदेहाच्या दुर्गंधीवर पडदा पडेल आणि कुणावरही संशय येऊ नये. म्हणजेच रक्ताच्या वासाला लपवण्यासाठी अगरबत्ती पेटवली गेली होती, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. येथे कुटुंबातील 2 सदस्य तर सापडले होते, पण तिसरी कुठे आहे? म्हणजे मुलगी काव्या. आता हिचा देखील शोध सुरू झाला होता. हेही भीती वाटत होती की तिच्यासोबतही काही अनर्थ तर घडला नसेल ना. काव्याने आपल्या व्हॉइस नोटमध्ये एका मुलाचा उल्लेख केला होता, ज्याचं नाव होतं मुकुल. वडिलांच्या खुनाचा आरोप तिने त्याच्यावर ठेवला होता. कुठे हा मुलगा खून करून काव्याला पळून तर नेला नाही ना? दरम्यान पिपरिया येथे नातेवाईकांना सगळी माहिती मिळाली होती. ते लोकही जबलपूरकडे रवाना झाले होते. एका रेल्वे अधिकाऱ्याच्या सरकारी क्वार्टरमध्ये त्याचा आणि त्याच्या मुलाचा खून झाला आणि त्याची मुलगी देखील बेपत्ता होती. हे प्रकरण आता बातम्यांमध्ये झळकू लागलं होतं. प्रकरण अत्यंत गंभीर होतेच पोलिसांनी आपल्या तपासाला वेग दिला. सुरुवातीला 4 पथके तयार करण्यात आली. प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. पोलिसांकडे सुरुवातीपासूनच एक लीड होती, मुकुल. हा मुलगा जबलपूरच्या मिलेनियम कॉलेजमध्येच राजकुमार विश्वकर्माचा शेजारी होता. तो फ्लॅट नंबर 3616 मध्ये राहत होता. त्याच्या घरी आई वडील, एक मोठा भाऊ आणि एक बहीण होती. पोलीस जेव्हा कॉलनीतील CCTV कॅमेरे तपासत होते तेव्हा 15 मार्चच्या दुपारी सुमारे 12:30 वाजता एक फुटेज समोर आला. यात मुकुल सिंग स्कूटीवर बसून कॉलनीबाहेर जाताना दिसत होता, पण तो एकटाच होता. त्याच्यासोबत काव्या नव्हती. मात्र त्याने काही सामान घेतलेले होते. पोलिसांनी पुढचे फुटेज तपासली. मुकुल बाहेर गेल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी काव्या विश्वकर्मा देखील कॉलनीबाहेर जाताना दिसली. या फुटेजमध्ये ती पायी चालत होती. तिच्याकडे कोणते सामान नव्हते, पण तिच्या हातामध्ये एक मोबाईल फोन दिसत होता. मात्र तिचा फोन तर घरी सापडला होता. मग तिच्याकडे कोणता फोन होता? तपासात समोर आले की घरात काव्याच्या आईचा एक फोन होता, जो आता गायब होता. म्हणजे काव्या आपल्या आईचा फोन घेऊन गेली होती. तीही त्याच दिशेने गेली होती ज्या दिशेने मुकुल स्कूटीवरून गेला होता.
पोलिसांनी सुरुवातीला असा अंदाज लावला होता की काव्यासोबत देखील काही अनर्थ झाला असेल, पण ती तर कॅमेऱ्यामध्ये जिवंत दिसत होती. दोघे ज्या दिशेने वेगवेगळे गेले होते, पोलिसांनी त्या मार्गावरील कॅमेरे तपासले. ती स्कूटी जवळच्या मदन महल रेल्वे स्टेशनकडे गेल्याचे दिसले. तेव्हा पोलिसांनी रेल्वे स्टेशनचे CCTV तपासले. तेव्हा पार्किंग एरियामध्ये मुकुल सिंग सोबत काव्या त्याच्या स्कूटीवर बसलेली दिसली. म्हणजे कॉलनीतून ते वेगवेगळे बाहेर पडले होते, पण रेल्वे स्टेशनवर दोघे एकत्र दिसले. काव्या स्कूटीवरून उतरली. त्यानंतर मुकुलने स्कूटी पार्क केली आणि दोघेही रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये गेले ट्रेन पकडण्यासाठी. इतकी माहिती मिळताच पोलिसांची टीम पार्किंग एरियात पोहोचली. तिथून त्यांनी ती स्कूटी जप्त केली. पोलिसांनी त्या वेळेत येणाऱ्या जाणाऱ्या सर्व ट्रेनची माहिती घेतली. तसेच स्टेशनच्या आतल्या फुटेजही तपासण्यात आले. हे दोघे कोणत्या ट्रेनमध्ये बसले असतील? पोलिसांनी नातेवाईकांना असं वाटू लागलं की मुकुल हा काव्यावर दबाव टाकून तिला सोबत घेऊन जात आहे, कारण यामागे एक मोठे कारण होते. नातेवाईकांच्या मते सप्टेंबर 2023 मध्ये मुकुल काव्याला घेऊन गायब झाला होता. राजकुमार यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात मुकुल विरुद्ध अपहरणाची FIR दाखल केली होती. 2 दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी भेडाघाट येथून काव्याला रेस्क्यू केले होते. तेव्हा मुलगी 16 वर्षाची होती आणि मुलगा मुकुल 21 वर्षाचा होता. नाबालिग मुलीला इतकी समज नव्हती की ती स्वतः निर्णय घेऊ शकेल. मुकुलने तिला फूस लावून आपल्यासोबत नेले होते. तो तिला ट्रेनने एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला होता. तिथे तिच्यासोबत अनैतिक संबंध त्याने प्रस्थापित केले होते. यामुळे मुकुलवर पॉक्सो ॲक्टही लावण्यात आला होता. 29 सप्टेंबर 2023 रोजी 15 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर मुकुलला हायकोर्टाकडून जामीन मिळाला. आता इतक्या गंभीर आरोपांवर याला इतक्या लवकर जामीन कसा मिळाला हे तुम्हाला पुढे समजेल. मुकुलने या प्रकरणामुळे कुटुंबाशी वाईट धरले असावे. त्याने अनैतिक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ बनवले असावेत. त्याच्या आधारावर तो काव्याला ब्लॅकमेल करून आपल्यासोबत नेत होता आणि तिच्या वडिलांचा व भावाचा खूनही केला असावा, असा संशय पोलीस व्यक्त करत होते. दरम्यान पोलीस जेव्हा रेल्वे स्टेशनच्या आतल्या फुटेज तपासत होते, तेव्हा आढळले की दोघे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आत गेले होते, पण प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून बाहेर आले होते. दुपारी 1 वाजता त्यांनी प्रवेश केला आणि फक्त 2 मिनिटात ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडले. अखेर त्यांनी असे का केले, हा देखील एक मोठा प्रश्न होता. याप्रमाणे पोलीस CCTVच्या मदतीने मुकुल आणि काव्याचा पाठलाग करत होते. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर दोघेजण बसस्टॉपकडे जाताना दिसले. ते पिवळ्या रंगाच्या एका बसमध्ये जाऊन बसले, ज्यावर कृष्ण कुंज असं लिहिलं होतं. आता पोलिसांनी त्या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरचा शोध घेतला. अनेक पथके तयार करण्यात आली. 4 पथके नातेवाईक आणि शेजारच्यांची चौकशी करत होती. राजकुमार आणि तनिष्क यांचे मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. पुढे 16 मार्च रोजी त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी त्या बसचा मागोवा घेतला. कंडक्टरची चौकशी करण्यात आली. त्याने दोघांना ओळखलं. हो, हे दोघे त्या बसमध्ये बसले होते. त्याने आपले रेकॉर्ड तपासले आणि सांगितलं मुलगा आणि मुलीने कटनीपर्यंतची तिकिटे काढली होती, पण जेव्हा आधारताल नावाच्या ठिकाणी ते पोहोचले तेव्हा दोघांनी बस थांबून तिथेच उतरले, कारण त्यांनी सांगितलं होतं त्यांना औषधं घ्यायची आहे. आता पोलिसांची टीम आधारताल येथे पोहोचली. तिथले CCTV तपासण्यात आले. वेगवेगळ्या बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरची चौकशी करण्यात आली. तेव्हा आणखी एक बस सापडली, ज्यात ते दोघे पुन्हा बसले होते कटनीकडे जाण्यासाठी. या बसमध्ये देखील त्यांनी कटनीपर्यंतची तिकिटे काढली होती, पण ते मध्येच शिवरा नावाच्या ठिकाणी उतरले होते. आता पोलीस शिवरा येथे पोहोचले. तिथे कोणत्या बसमध्ये ते बसले असतील याची चौकशी करण्यात आली. तिथे देखील एक बस सापडली, ज्यात दोघे कटनीला जाण्यासाठी बसले होते. यावेळी ते याच बसने कटनीपर्यंत गेले होते. जबलपूर ते कटनी अंतर सुमारे 95 किलोमीटर आहे. एका बसने थेट जाता येते. तरीही मुकुलने काव्यासोबत 3 बस बदलल्या होत्या. त्याने असे का केले? कटनीनंतर पोलिसांना त्यांचा मागोवा घेता आला नाही. दोघे कटनीमध्ये अशा ठिकाणी उतरले जिथे ना कॅमेरा होता ना गर्दी होती, म्हणून तिथून ते पूर्णपणे गायब झाले. पोलिसांची धावपळ इथे येऊन थांबली. काव्या आपल्या आईचा फोन घेऊन गेली होती, जो स्विच ऑफ होता.
मुकुलने देखील दुसरा नंबर घेतला होता, त्याचा फोन देखील स्विच ऑफ होता. आता या दोघांची लोकेशन कशी शोधायची, तरीही पोलिसांनी त्यांच्या फोनला ट्रॅकिंगवर ठेवले होते. बँक खात्यावर देखील त्यांचे लक्ष ठेवण्यात आले होते, कारण काव्या आपल्या वडिलांचे ATM कार्ड घेऊन गेली होती. मुकुलच्या घरीही चौकशी करण्यात आली. त्याच्या कुटुंबियांची बोलण्यात आलं. त्यावेळी मुकुलचा मोठा भाऊ बाहेर गेला होता. मुकुलचे वडील RP सिंग कुठेतरी बाहेर गेले होते, तर आई आणि बहीण 22 फेब्रुवारीपासून आग्रा येथे नानीच्या घरी गेल्या होत्या, जे उत्तर प्रदेशमध्ये होते. RP सिंग हे मूळचे मथुराचे रहिवासी होते. ही दोन्ही ठिकाणे समजताच पोलिसांनी मथुरा आणि आग्रा पोलिसांशी संपर्क साधला. तसेच अयोध्या आणि वाराणसी पोलिसांना देखील अलर्ट करण्यात आलं. कदाचित मुकुल काव्याला घेऊन तिकडे गेला असेल असा अंदाज होता. आता मुकुलबद्दल थोडे जाणून घेऊया. त्याने 12वीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. तोही कसाबसा पास झाला होता. त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता. त्याचा जास्तीत जास्त वेळ जिममध्ये जात होता. त्याला मॉडेलिंगची खूप आवड होती. तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय होता. आपले बॉडी बिल्डिंगचे फोटो वगैरे अपलोड करत असायचा. 12वीचे पूर्ण शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी त्याला पुढील शिक्षणासाठी विशाखापट्टणम येथे पाठवले होते. त्याचे वडील स्वतः देखील रेल्वेत कर्मचारी होते. काही काळ विशाखापट्टणममध्ये राहिल्यानंतर हा मुलगा कॉलेजला न सांगता आणि घरच्यांना न कळवता परत जबलपूरला येऊन पोहोचला. पोलीस कॉलनीतील मागील काही दिवसांची CCTV फुटेज तपासण्यात आली, म्हणजेच घटनेपूर्वीची. 16 मार्च रोजी पोस्टमॉर्टमनंतर राजकुमार आणि तनिष्क यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच दिवशी पिपरिया येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकुमार यांच्या कुटुंबात आता कुणीच उरलं नव्हतं. फक्त काव्या उरली होती, जी मुकुलसोबत बेपत्ता झाली होती. राजकुमार यांच्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा आणि पुतण्याचा अंत्यसंस्कार केला. या सर्व घटनांच्या आणि तक्रारींच्या आधारे पोलीस प्रकरणाची दखल घेऊन तपास करत होते. घरात सर्वांचे रडून वाईट हाल झाले होते. लवकरच हे कुटुंब पिपरिया येथे शिफ्ट होणार होते, पण अचानक ही घटना घडली. हळूहळू घरच्यांना शंका येऊ लागली, कुठे काव्या मुकुलसोबत मिळून तर नाही ना? जर मुकुल तिला जबरदस्तीने घेऊन गेला असता तर काव्याजवळ मोबाईल होता. ती फोन करू शकली असती, आजूबाजूच्या लोकांकडून मदत मागू शकली असती. पण फुटेजनुसार ती त्या मुलासोबत अगदी आरामात चालताना दिसत होती. कधी त्याचा हात धरून, कधी कधी त्याच्या मागे चालताना. तिच्याकडून अनेक वेळा मुकुलसोबत पळून जाण्याची संधी होती, पण ती त्याच्यासोबतच होती. त्यांच्या चालण्याच्या अंदाजावरून असे वाटत होते की ते दोघे एकत्र आहे आणि एखाद्या कटात सहभागी आहे. पुढील तपासात पोलिसांना 15 मार्चची आणखी एक CCTV फुटेज मिळाली, जी कॉलनीतीलच होती आणि भोरच्या सुमारे 3 वाजताची होती. या फुटेजमध्ये मुकुल काव्याच्या घराकडे जाताना दिसत होता. तो वारंवार काही सामान घेऊन तिच्या घराच्या दिशेने ये जा करत होता. त्याने हातात ग्लोव्ज वगैरे घातले होते. त्याच्याकडे बॅग देखील होती. दरम्यान घराची तपासणी करताना पोलिसांना घराच्या मागील दरवाजावर काही नुकसान दिसले. जणू तिथल्या कडी किंवा कुलपाला गॅस टॉर्चने तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी शक्यता योग्य करण्यात आली होती. मुकुल याच मार्गाने घरात शिरला असावा, कारण CCTVमध्ये तो घराच्या मागील भागाकडे जाताना दिसत होता. आता पोलिसांच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. जर काव्या त्याच्यावर प्रेम करत होती आणि तिच्या संमतीने तो घरात आला होता, तर तिने दरवाजा का उघडला नाही? त्याला गॅस टॉर्च वापरण्याची गरज का पडली? मुकुलने जबरदस्तीने प्रवेश का केला? काही शेजारच्याकडून आणि वॉचमॅनकडून माहिती मिळाली की 15 मार्चच्या सकाळी सुमारे 7:30 वाजता काव्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला होता. तिने मोठ्याने पापा असे ओरडले होते. तो आवाज ऐकताच काही लोक धावत तिच्या दरवाजापर्यंत गेले होते. त्यांनी दरवाजा ठोठावला होता, कारण आवाज फक्त एकदाच आला होता. म्हणून कदाचित मुलगी काही पाहून घाबरली असेल किंवा एखादं वाईट स्वप्न पाहिलं असेल असे त्यांना वाटलं होतं. त्यानंतर सकाळी सुमारे 9 वाजता दूधवाला देखील घरी आला. पोलिसांनी दूधवाल्याची चौकशी केली. त्याच्या म्हणण्यानुसार रोज राजकुमारच दूध घेत होता, पण त्या दिवशी काव्याने दूध घेतले होते. आईच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलांची काळजी वडीलच घेत होते. त्यांनी कोणतीही कूक किंवा मेड ठेवली नव्हती. सर्व काही ते स्वतः करत होते. मुलांसाठी नाश्ता बनवणे, टिफिन तयार करणे, संध्याकाळी घरी येऊन जेवण बनवणे आणि घराची साफसफाई करणे,
शेजारच्यांच्या जबाबावरून पोलिसांच्या लक्षात आले की खून त्याच वेळी झाला असावा जेव्हा काव्या किंचाळली होती, म्हणजे सकाळी साधारण 7:30 ते 8 वाजण्याच्या दरम्यान. काव्याने आपल्या चुलत बहिणीला व्हॉइस मेसेज सुमारे 12 वाजता पाठवला होता आणि ती घरातून सुमारे 10 वाजता घरातून बाहेर पडली होती. म्हणजे खून झाल्यानंतर अनेक तास मुकुल आणि काव्या त्याच घरात होते. त्या दोघांनी आरामात नाश्ता बनवून खाल्ला होता, दूधही पिलं होतं. जेव्हा त्यांना वाटलं की आता निघायला हवं तेव्हा काव्याने आपल्या चुलत बहिणीला मेसेज पाठवला आणि ते घरातून बाहेर पडले. एकदा एका सिक्युरिटी गार्डने काव्या आणि मुकुलला एकत्र पाहिले होते. त्याने दोघांनाही पकडले आणि फटकारले होते. त्याने काव्याला सांगितलं, तुझ्या वडिलांना सगळं सांगू का, आणि मुकुलला एक चापट देखील मारली होती. त्यानंतर काव्याने आपल्या वडिलांना त्या सिक्युरिटी गार्डबद्दल खोटं सांगितलं की त्याने तिचा हात पकडला होता आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. हे ऐकून राजकुमार खूप संतापला होता. त्याने सिक्युरिटी गार्डला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो सिक्युरिटी गार्ड नोकरी सोडून निघून गेला. मुकुलच्या भावाकडून माहिती मिळाली की जेव्हा मुकुलवर पॉक्सो ॲक्ट लागला आणि तो जेलमध्ये गेला तेव्हा बाहेर आल्यानंतर तो आधीपेक्षा खूप चिडचिडा झाला होता. तो नीट कुणासोबत बोलत नव्हता. कॉलनीतील मुलांसोबत देखील त्याने बोलणे बंद केले होते. तो काही बाहेरच्या मुलांसोबत मैत्री करू लागला होता. तो कॉलनीमध्ये येऊन फिरत होता. यामुळे शेजाऱ्यांनी मुकुलच्या आईवडिलांकडे तक्रारही केली होती. मुकुलला समजावा की तो आपल्या मित्रांना कॉलनीमध्ये बोलावू नये असे त्यांनी सांगितले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर मुकुलला चित्रपट पाहण्याची सवय लागली होती. तो तेलुगू, तामिळ, मल्याळम भाषेतील हिंदी डब चित्रपट पाहू लागला होता. विशेषतः क्राईम थ्रिलर चित्रपट त्याला जास्त आवडू लागले होते. कुठे असे तर नाही ना की त्याने या चित्रपटामधून खुनाचा प्लॅन शिकला किंवा पळून जाण्याची योजना तयार केली. थोडी अधिक चौकशी केल्यावर पोलिसांना अशाच प्रकारचे काही चित्रपट आढळले. त्यावरून असा अंदाज लावण्यात आला की मुकुलने वारदात करण्यापेक्षा पोलिसांना चकवा देण्यासाठी या चित्रपटांमधून कल्पना घेतली होती. दोघेही पूर्ण तयारीनिशी पळाले होते. मुकुलने आपले सर्टिफिकेट आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेतली होती जे नोकरीसाठी उपयोगी पडतात. कदाचित दोघे पळून जाऊन कुठेतरी स्थायिक होण्याच्या तयारीत होते. काव्या आपल्या वडिलांचे ATM कार्ड घेऊन गेली होती. पोलिसांनी ते लगेच फ्रीज केले नाही, कारण त्या आधारे त्यांना त्यांची लोकेशन ट्रेस करता येईल असा त्यांचा विचार होता. 17 मार्च रोजी काव्याने आपला फोन काही वेळासाठी ऑन केला आणि ATM मधून 10,000 रुपये काढण्यात आले. 18 मार्च रोजी त्यांची लोकेशन पुणे येथे मिळाली. तेथे एका रेस्टॉरंटमध्ये काव्याने ATMद्वारे पेमेंट केले होते. ताबडतोब पुणे पोलिसांना अलर्ट करण्यात आले. तिथूनही एक टीम तिकडे रवाना झाली, पण पोलीस तिथे पोहोचेपर्यंत ते रेस्टॉरंटमध्ये निघून गेले होते. आता येथील CCTVच्या मदतीने त्यांचा पाठलाग करण्यात आला. तपासात समोर आले की ते विशाखापट्टणमकडे जात आहे. आता एकूण 8 पथके त्यांच्या मागावर लावण्यात आली होती. पोलिसांनी मुकुलवर 1 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या पोलिसांना अलर्ट करण्यात आले. पोस्टर देखील छापण्यात आले. सोशल मीडियावर तर आधीपासूनच ही बातमी व्हायरल झाली होती. ते दोघे कधी बसने तर कधी रेल्वेने तर कधी अगदी बाईकने देखील प्रवास करत होते. त्यांची लोकेशन नेपाळ आणि बांगलादेश सीमेच्या आसपास देखील मिळाली होती. तेथील पोलिसांना देखील अलर्ट करण्यात आले होते. जबलपूरनंतर ते इंदोर, पुणे, कलबुर्गी, ओडिसातील अनेक जिल्हे, कोलकाता, गुवाहाटी, वाराणसी, मथुरा, श्रीकृष्ण जन्मभूमी अशा अनेक ठिकाणांच्या CCTVमध्ये कैद झाले होते. त्यानंतर ते वृंदावन, चंदीगड, अमृतसर आणि हरिद्वार येथे देखील गेले होते. आतापर्यंत जवळपास 90 ते 100 दिवस उलटले होते, म्हणजे जवळपास 3 महिने होऊन गेले होते, पण पोलीस अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते. आता तारीख होती 28 मे 2024. रात्रीची वेळ होती. हरिद्वारमधील एका सरकारी रुग्णालयाच्या कंपाऊंडमधून रक्षक समितीची एक महिला पोलीस कर्मचारी जात होती. तिथे एका बेंचवर एक मुलगी झोपलेली पाहिली. तिच्यासोबत एक मुलगाही होता. ती जवळ जाऊन नीट पाहते तर तिला कळाले हे तेच दोघे आहे ज्यांचे पोस्टर संपूर्ण देशभर फिरत होते. तिने लगेच आजूबाजूच्या लोकांना बोलवलं. सर्वांसमोर दोघांची नावे विचारली. मुलगा म्हणाला, तो आपले सामान घेऊन येतो, तो निघून गेला आणि परत आलाच नाही. मुलगी आपले नाव सांगते, काव्या विश्वकर्मा. त्यानंतर हरिद्वार पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तिला ताब्यात घेऊन गेले.
नंतर हरिद्वार पोलिसांनी जबलपूर पोलिसांना कळवलं. 29 मे रोजी जबलपूर पोलीस तिथे पोहोचले. आता पोलिसांना जे काही जाणून घ्यायचं होतं ते सर्व काव्याकडून समोर येणार होतं. हे त्यावेळेचं प्रकरण आहे जेव्हा काव्या आपल्या प्रियकर मुकुलसोबत पहिल्यांदा पळाली होती, म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये. वडिलांच्या दबावाखाली तिला मुकुलविरुद्ध तक्रार द्यावी लागली होती. वडील या नात्याला विरोध करत होते कारण त्यांची मुलगी अजून खूप लहान होती. ती 10वी मध्ये शिकत होती. तिचे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. त्यांनी सांगितलं, आधी शिक्षण पूर्ण कर, मग पाहू. काव्याच्या वडिलांनी मुकुलच्या वडिलांना सांगितलं होतं, तुमच्या मुलाला समजावा. पण काव्याने कोर्टात मुकुलच्या बाजूने जबाब दिला होता की ती स्वतःच्या इच्छेने पळाली होती. जे काही झाले ते दोघांच्या संमतीने झाले. त्यामुळे 500 रुपयांच्या पर्सनल बॉन्डवर मुकुलला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर वडिलांनी काव्याला मुकुलपासून दूर ठेवण्यासाठी तिला पिपरिया येथे पाठवले होते. तिच्या चुलत बहिणीला सांगितले होते की हिच्यावर लक्ष ठेव. पण मुकुल आणि काव्या मौज नावाच्या ॲपवरून एकमेकांसोबत बोलत होते. काव्या आता आपल्या वडिलांपेक्षा मुकुलसोबत राहण्याची जास्त इच्छा बाळगत होती. ती वडिलांपासून त्रस्त झाली होती. मुकुलने तिला सांगितले, आपल्या प्रेमामध्ये एक भिंत उभी आहे, ती कायमची हटवावी लागेल. आणि काव्या कसलाही प्रश्न न विचारता, कसलाही विरोध न करता आपल्या वडिलांच्या खुनासाठी तयार झाली. त्यानंतर दोघांनी मिळून पूर्ण प्लॅन तयार केला. मुकुलने वेगवेगळ्या भाषातील हिंदी डब क्राईम थ्रिलर चित्रपट पाहिले होते. त्याने ऑनलाईन अनेक वस्तू मागवल्या होत्या, जसे की गॅस टॉर्च, ग्लोव्ज आणि 2 चॉपर नाईफ देखील त्याने ऑर्डर केले होते. त्याने बाजारातून ते खरेदी केले नाही कारण पुढे जाऊन दुकानदार पोलिसांना सांगू शकतो अशी त्याला भीती होती. त्याने कॉलनीची रेकी केली. वॉचमॅनची ड्युटी कधी बदलते हेही तो पाहत होता. त्याला कळले की रात्री वॉचमॅन नीट गस्त घालू शकत नाही, म्हणजे तो रात्री काव्याच्या घरी जाऊ शकतो. त्याला हेही माहीत होते की तिथे CCTV कॅमेरे आहे, पण त्याने त्याची पर्वा केली नाही. तो ऑनलाईन मागवलेले सामान थेट घरी घेत नव्हता. तो पार्सल जवळच्या रेल्वे स्टेशनवर मागवत होता. पार्सल येण्याच्या वेळी तो तिथे जाऊन उभा राहत होता. सामान घेऊन तो आपल्या स्कूटीच्या गॅरेजमध्ये ठेवत होता. त्याने गॅस टॉर्च वापरणे देखील शिकून घेतले होते. त्याला माहिती होतं की काव्याची परीक्षा सुरू आहे. ती नक्की जबलपूरमध्ये परत येईल आणि परीक्षा संपण्यापूर्वीच काहीतरी करायचे आहे. 13 मार्च आणि 14 मार्चला काव्या आणि मुकुल भेड़ाघाटला गेले होते. तिथे दोघे प्लॅन फायनल करत होते आणि मग 15 मार्चच्या पहाटे सुमारे 3 वाजता मुकुल सर्व सामान घेऊन काव्याच्या घरी पोहोचला. काव्याने मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. मुकुल आत जात होता. सामान बाथरूममध्ये लपवले होते. सकाळी सुमारे 7:30 वाजता राजकुमार किचनमध्ये आले आणि त्याचवेळी मुकुलने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार केले. तनिष्कने ते पाहिले आणि त्याचा देखील खून करण्यात आला. त्यानंतर दोघांनी घर साफ केले, अगरबत्ती लावली आणि पोलिसांना गोंधळण्यासाठी वेगवेगळ्या दिशांनी पळ काढला. पुढील 60 दिवस ते देशभर फिरत राहिले. शेवटी 31 मेच्या मध्यरात्री मुकुल स्वतः जबलपूर सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात येऊन शरण आला. सध्या मुकुल तुरुंगात आहे आणि काव्या बाल सुधारगृहात आहे. दोघांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.